हॅलो एव्हरीवन, तुमच्या भावाच्या आणखीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। खूप दिवसानंतर 4-5 दिवसाच्या गॅपनंतर व्लॉग करतोय। आज थंबनेलवरून तुम्ही बघितलंच असेल कुठे चाललोय मी। माझ्या इंजिनिअरिंग बॅचच्या रियुनियनला चाललोय। जवळजवळ 2010 पासून 2016 पर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो। आज 7-8 वर्षांनी सगळे एकत्र भेटणार आहेत। कर्जतला फार्म हाऊसला चाललोय। तिकडची मजा काय असेल, काय खाणार आहे, कसं काय असणार आहे। संडेचा दिवस आहे। ॲक्च्युली सॅटर्डेला सगळे जमलेत। माझा थोडासा पर्सनल रिझननी एक दिवस लेट झाला आहे। तर बघूया तिकडे कसं काय असणार आहे। सगळ्यांना जॉईन करेन, सगळ्यांना भेटणार। नॉस्टॅल्जिक मोमेंट्स असतील, सगळे जुन्या आठवणी कॉलेजच्या। माझा अल्लडपण बालपणच सगळं एकत्र घालवलं आम्ही लोकांनी। तर तिकडे गेल्यावरती मजा दाखवेल। थोडा टाईम सोबत असेल। सगळे आपल्या आयुष्यातली दुःख विसरून, जे पण काय आपल्या लाईफमध्ये केओस चालू असतो तो विसरून मित्रांसोबत रिलॅक्स वाटेल जरा। घरी जाणार, जिम मिस होणार नाही। संडे असो मंडे असो जिमला जाणार। तिकडचा थोडासा पार्ट कवर करेन, नंतर रिसॉर्टचा थोडासा पार्ट दाखवेन। कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये। बघूया कोण कोण मित्र भेटणार आहेत, एक एक करून। आपण तर लेट झालेलो आहोत। बघूया। टर्फमध्ये खेळायचा चान्स मिस केला आपण। गार्डन एरिया आहे। माझ्याबद्दल 2 शब्द बोल ना विशाल। 2 शब्द नाही सरांनी सांगितले 3S हे खूप वाईट असतं। तब्येत मस्त खूप मस्त केलं। मस्त मेंटेन केलं। आता तो मारवाडी सारखा मेंटेन केला पण त्यांनी। आणि काही लोकांचे चेहरे जर बघाल, म्हणजे चेहरे नीट बघा, जरा झूम करा सर। थोडेसे फाटलेले, थोडंसं हे वर खाली झालेले, पण आता निखिलचा चेहरा बघण्यासारखा झालेला आहे आणि ते यंग वाटतात। जीवन हे लोक कमेंट का नाही करत आपल्याला? मित्राला ब्लॉग मध्ये घ्या। त्यांच्या घरी नाही भेटत तर काय करणार? त्याने याला भातात टाकून दे ना एकदा। हे भात घेतलं जात नाही पाखरेंच्या घरी। कोणची? विंडीची? कोणाला? डायरेक्ट तिकीट पलीकडे तुझ्यातून मारायचं। कसा मारू? असा मारू का असा मारू? असा मारू। 2 सेकंद असं आहे काय? तसं नाही रे। हा केली। उलटा नको रे। अरे उभा राहायचं। असा उभा राहा बस। एक मिनिट थांब। प्लीज डू नॉट ट्राय दिस ॲट होम। कॅमेरामध्ये मित्रांनो, हे कुठे तुम्ही घरी ट्राय करू नका। किती पाणी नसतं ना, खोल स्विमिंग पूल असेल तर तुम्ही ट्राय करू नका। प्लीज डू नॉट ट्राय दिस ॲट होम। डेमो देतो तुम्हाला आम्ही। रोमनची मारतो सर, घालव तरी मारू मला माहित नाही। येऊ काय असं करायचं?
ए बायकोचा फोन येते. पाणी वगैरे बॉलिंग करता. काय करू? बॉलिंग करता. हो बॉलिंग बॅट काढ. आगाच्या बाजूला क्रॉस केला. खतरनाक आहे हॉर्कर बुमरा. ओव्हरआर्म नको रे. जा देवकर फिल्डिंगला. नाही जा फिल्डिंगला. देवकर ये चल पटकन. हे खेळ. आउट. या रूल काय आहे? सर डायरेक्ट चालेल. आमचे प्लेयर फिट डॅडी इन द फ्रेम. आता रेडी बोललं की रेडी. सगळे खेळाडू सज्ज झालेत. जॉर्डन लगे मग तुझ्या हा ना. हे आमच्या टर्फ मध्ये एका हातात कॅमेरा एका हातात फिल्डिंग. हा काय आहे? हलनकर व्हिडिओ प्लस फिल्डिंग. फिट डॅडी कडनं बॉल निसटताना ओ फॉलो केला भाई फॉलो. अरे दुसरा बॉल कुठे गेला? मिडल स्टंपला लागला बॉल. ओ उत्कृष्ट गोलंदाजी. नाद करायचा नाही फिट डॅडीचा. झेल घेता असे हे देवकर गव्हर्नमेंट अधिकारी. होम रन. 4 बॉल 1 रन. हे कुठून तरी गेला बॉल. 5 बॉल 1 रन. 4 झाले. 4 बॉल 2. हा वाईड गेला. 5 बॉल 2 रन. दॅट्स इट गाईज. झालेली आपला रिसॉर्टचा भाग. काय एन्जॉय केले असेल ते एन्जॉय करा. जे अब्युझिव्ह वर्ड्स असतील ते इग्नोर करा. मी पण बीप टाकण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कसा वाटला रिसॉर्टचा पार्ट मला कमेंट करून नक्की सांगा. बरं वाटलं सगळ्यांना भेटून. मजा आली. सगळ्यांकडनं कमेंट्स आल्या मला. बारीक झालास, बारीक दिसतोस आता. ए विशाल खरं सांग ना. करत थांबा निखिल तुला बोल. बघून आम्हाला खूप छान वाटलं. चेष्टेत नाही, नीट सांग. नाही नीट सांग. खूप चांगलं ड्रास्टिक चेंज झाला एकदम. हां. आणि डेडिकेशन सर तुझे. अजून आपल्याला एवढ्या दिवसानंतर भेटून कसा सगळ्यांना वाटला? खूप मजा आली. आणि खरं बोल. मस्ती नको. खूप छान वाटलं. मस्ती नको. हां तेच आपण सगळं चेंजेस. तेच महत्त्वाचं सांगायचं आहे. कोणीही अल्कोहोल कन्झ्युम नाही करत माझ्या ग्रुपमध्ये. ते एक अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी ती. दॅट्स इट. कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. आता डायरेक्ट जिमच्या पार्टवरती. ऑन द वे फ्रुट्स घेतोय. दादा कसला आहे पेरू? बोला.
कसला आहे पेरू? कलिंगड पेरू. कलिंगड पेरू. थँक्यू. ह्याच्यामध्ये काय बी कमी असते काय? याच्यामध्ये बी कमी असतो, याच्यात जास्त असतो. दाखवा दाखवा. मला कुठला दिलात? तुम्हाला येऊ दिला कुठला? कलिंगड. कलिंगड पेरू. ठीक आहे. गोड आहे काय? हो एकदम गोड असतो. ठीक आहे ठीक आहे. चला धन्यवाद. काय नाव तुमचा? अक्षय राठोड. ठीक है. प्रोटीन वेफर उठा के सीधा जिम की तरफ जा रहे हैं. ट्रेनर बॉबी पाटील. दिवसभर थकून मजा करून जिममध्ये गेलो. आपल्या जिममध्ये गाणी पण लागलेली असतात. कॉपीराईट बिपीराईटचा सीन नको, बॅकग्राऊंड म्युझिकचा, म्हणून माझीच व्हॉइस ओव्हर कॉमेंट्री ऐकून आता सुरुवात करा. लेग डे होता. सुरुवात स्ट्रेचिंगपासून केली. लेग डे असो वा इतर कोणता वर्कआउट, स्ट्रेचिंग वॉर्मअप शिवाय वर्कआउटला सुरुवात म्हणजे इंजुरीला आमंत्रण. तर पहिले एक्सरसाइज नंबर 1 आपली फेवरेट एक्सरसाइज घेतली, वेटेड स्क्वॉट्स. पहिला वॉर्मअप सेट मारला, त्याच्यानंतर 3 वर्किंग सेट मारले. वेट 45-45च्या 2, 90 किलो 90 पाऊंड्स आणि 25च्या 2 आणि 20 किलोचा बार, ॲप्रॉक्स 100 किलोचे 2 सेट मारले. आणि तिसरा शेवटचा सेट अजून 45-45-90 LBS ॲड करून 1 सेट मारला. व्हिडिओ रेकॉर्ड नाही केली पण मारला हो. त्यानंतर दुसरी व्हेरिएशन घेतली, लेग प्रेस कंपाऊंड मुवमेंट. बॉबी सरनी थोडी फॉर्म करेक्ट केली, थोड्या जास्त मसल ॲक्टिवेशनसाठी. लेग प्रेसचे पण 4 सेट मारले. ह्याच्यामध्ये वेट लोड करण्यापेक्षा फॉर्मवर जास्त फोकस करा. वेट दुनियाभरचा घेणार आणि चुकीचा सेट मारणार, या गोष्टीला काय अर्थ नाही. आपले बरेचसे भाऊ इगो लिफ्टिंग याच व्हेरिएशनवर करतात. तुम्हाला पण असंच वाटत असेल, माझ्यासोबत ॲग्री असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा कोण कोण लेग प्रेसवरती इगो लिफ्टिंग करतं ते. आणि शेवटची व्हेरिएशन घेतली, लेग एक्सटेन्शन. आयसोलेशन मुवमेंट आहे. 2 आपल्या कंपाऊंड मुवमेंट झाल्या, स्क्वॉट्स आणि लेग प्रेस. त्यानंतर तिसरी आपली आयसोलेशन लेग एक्सटेन्शन. ही यामध्ये क्वाड्रिसेप्स म्हणजेच मांडीच्या पुढच्या मसल्सना ही एक्सरसाइज मजबूत करते. यामध्ये लेग्सची स्ट्रेंथ वाढते, पायांना शार्प व कट लुक मिळतो. त्यानंतर शेवटची एक्सरसाइज घेतली ती म्हणजे हॅमस्ट्रिंग कर्ल. माझ्या ACL इंजुरीसाठी फिजिओनी सजेस्ट केलेली ही मोस्ट इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. माझ्या इंजुर्ड पार्टला म्हणजेच माझा ACL गुडघ्याला इंजुरीसाठी, त्याच्या स्ट्रेंथनिंगसाठी ही एक्सरसाइज महत्त्वाची आहे. ही एक्सरसाइज मारून आपला वर्कआउट एंड केला. त्यानंतर शेवटीला आपला वॉर्मअपप्रमाणेच इम्पॉर्टंट पार्ट तो असतो म्हणजे स्ट्रेचिंग किंवा आपण कूलडाऊन म्हणू शकतो. 2 सेट 2 व्हेरिएशन किंवा काय पण सेट कमी मारा, पण स्ट्रेचिंग पोस्ट वर्कआउट कधीच चुकवू नका. वर्कआउट झाला, घरी येऊन प्रोटीन शेक पियालो, क्रेटीन पियालो. च्या टीमने वर्ल्ड कप जिंकला ते बघून मग गप झोपी गेलो. ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. माझ्या मित्रांसोबत घालवलेला वेळ, आपला वर्कआउट आवडला असेल तर व्लॉग, आणि इथपर्यंत व्लॉग बघितलाच आहे तर लाईक करूनच जावा. आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करून जावा. टेक केअर, स्टे फिट, #डिसिप्लिन.